या निमित्तानं आपण आजच्या लक्षवेधीमध्ये चर्चा हीच उपस्थित करतोय की राजकारण करताय तर राजकारण करा, धमक्या कशाला देताय। या निमित्तानं आपल्या सोबत चर्चेमध्ये उपस्थित असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। या चर्चेत आपल्या सोबत आहेत शिंदे गटाचे अर्थात विद्यमान स्थितीमध्ये शिवसेनेचे प्रवक्ता अरुण सावंत हे एकनाथ शिंदेंच्या सोबत आहेत। याचबरोबर आपल्या सोबत सुप्रिया सुळे यांच्या कट्टर समर्थक आणि सुप्रिया गटाच्या प्रवक्त्या या नात्यानं आपल्या सोबत ॲडव्होकेट हेमाताई पिंपळे आहेत आणि आपल्या सोबत अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेले प्रशांत पवार आहेत। या चर्चेला आपण पुढच्या टप्प्यात नेतोच आहे। अरुण सावंत आपल्या सोबत आहेत। अरुणजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी मला अपेक्षा आहे। माझा आवाज येतोय का? आणि हेमाताईंनी इथे मांडलेली भूमिका पण आपल्यापर्यंत पोहोचली असेल, तीही ऐकायला आलेली असेल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरात घुसून त्यांना मारायची तयारी करा अशा प्रकारची चिथावणी ही नैराश्यातून येऊ शकते का? मुळीच नाही। हा जो कोणी व्यक्ती असेल, हा असं ऐकण्यात येते की राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष कुठला तरी आहे आणि ज्या प्रकारे त्याने ते वक्तव्य केलेलं आहे ते असं वक्तव्य एखादा हातभट्टीची दारू पिऊन आलेला तळीरामच करू शकतो। कोणताही मराठा जातीचा आंदोलक अशी भाषा करू शकत नाही, कारण सुरुवातीपासूनच जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतलेली या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं आरक्षण मिळविण्याकरिता, त्या आंदोलनामध्ये त्यांनी वारंवार सांगितलेले की कोणत्याही परिस्थितीत आपल्या भाषेवरती कंट्रोल ठेवा, कोणत्याही प्रकारचं मला हिंसक वातावरण चालणार नाही किंवा हिंसक भाषा चालणार नाही। आणि अशा वेळेस हा कोण घुसखोर मध्ये शिरून अशी भाषा वापरून भाषण करतो याचा आता शोध लावावा लागेल। जरांगे पाटील यांनी सुद्धा त्याच्याबद्दल वक्तव्य केलं पाहिजे की हा व्यक्ती त्यांनी बोलाविला होता की हा कोण मध्येच दुसरा कोणीतरी पाठविलेला पुरस्कृत व्यक्ती होता। अरुण सावंत, मी असं आपल्यापर्यंत आणतो की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आंदोलन उभं राहू पाहतंय त्या आंदोलनात अशी माणसं पाठवली जात आहेत का? अगदी 100% पाठवली जाऊ शकतात, कारण ज्या प्रकारे आज सरकार उत्तमरित्या काम करत आहे, एका साईडला मराठ्यांचं आंदोलन चालू आहे, या आंदोलनामध्ये कसंही करून हिंसक वातावरण निर्माण करायचं जेणेकरून ती परिस्थिती मग सरकारच्या विरोधात जाईल आणि मग विरोधक जे आज प्रयत्न करत आहेत त्यांचा हेतू साध्य होईल, ही या मागची भूमिका असू शकते। बिलकुल। या निमित्तानं चर्चेला पुढे नेऊयात। प्रशांत पवार आता आपल्या सोबत आहेत। प्रशांतजी, आवाज माझा आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल। चर्चेतला महत्वाचा मुद्दा असा आहे की राज्यात अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी जर 40 दिवसात आरक्षण दिलं नाही तर त्यांना त्यांच्या घरात घुसून मारण्याची धमकी एका आंदोलनादरम्यान, सभेदरम्यान दिली गेल्याचं समोर आलेलं आहे। हे वक्तव्य आम्ही चर्चेत दाखवलं। अशा प्रकारची वक्तव्य सहन केली जाऊ शकतात का? यानंतरची कायदेशीर कारवाई अद्याप झालेली नाहीये, हेही आपल्याला निदर्शनास मी आणून देतो। प्रशांत पवार, असं आहे की काही जे आता तळीराम जे देशी दारू पिऊन हे असं वक्तव्य करतात, अहो जरांगेंनी सांगितलं की मराठेचं आंदोलन हे शांतपणे करा आणि माननीय मुख्यमंत्री त्यांच्या पर्यंत जाऊन आले। आता हे कसं आहे की आपल्या इथे सकाळी एक भोंगा वाजतो आणि त्या भोंग्याचं अनुकरण ते सगळे जण करून राहिले। अरे ज्या महाराष्ट्रामध्ये तिघही जण इतकं चांगलं काम करून राहिले, अजितदादा पवार सकाळी 5 वाजेपासून जनतेच्या सेवेसाठी बाहेर बसलेले असतात आणि त्यांना घरी घुसून मारण्याची भाषा करतात। अरे त्याची ताकद आहे का? त्याची लायकी आहे का? आता एकाने म्हटलं तर तो शांत झाला। आता याला शांत करायसाठी जास्त वेळ लागणार नाही, पण मी जरांगेजींना एकच म्हणेन की तुमचं मराठ्यांचं आंदोलन फार चांगलं सुरू आहे आणि हे सरकार तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही। फक्त 40 दिवस थांबा तर तुम्ही, पण हे तुमचं स्वतःचं आंदोलन जर खराब करण्याकरता म्हणून हेच तुमच्याच लोकांपैकी काही लोक हे असं वक्तव्य करून तुमचं आंदोलन खतम करायच्या मागे लागलेले आहेत।
जरांगे पाटलांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि जो कोणी असेल त्याला ताबडतोब अटक करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. हेमाताई, या चर्चेमध्ये जसा उल्लेख अरुण सावंत यांच्याकडून झाला, आपण त्यांना उत्तर देण्याची संधी देणार आहोत. अरुणजी, आपण बोलणार आहात. पहा, हा जो कोणी मनोज दादा आहे त्याच्याबद्दल सध्या असं मीडियावरती बोललं जात आहे की तो पंढरपूर तालुक्याचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे. अशा बातम्या सध्या मीडियावर ऐकायला येत आहेत. आता तो आहे की नाही हे राष्ट्रवादी शरद पवार गटाने डिक्लेअर करायचं आहे. दुसरी गोष्ट, ज्या प्रकारे आता हेमाताई हे जे काही प्रकरण घडलं त्याच्याबद्दल त्याचं समर्थन करत आहेत, म्हणजे यांची सुद्धा हेमाताईंची सुद्धा त्याची जी काही प्रवृत्ती तो कोण मनोज दादा स्वतःला म्हणत आहे आणि धमक्या देत आहे, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना दोन्ही धमकी देणारा व्यक्ती हा माथे फिरू असू शकतो, रुग्ण असू शकतो, एखादा त्याचा वरचा भाग रिकामा असू शकतो, तो आंदोलक मुळीच असू शकत नाही. कारण ज्या अर्थी या आंदोलनाचे नेते आदरणीय मनोज जरांगेजी आणि हजारो लाखो मराठा बांधव आज शांततेने आपल्या हक्कासाठी लढत आहेत, अशा मध्ये हे एक विक्षिप्त व्यक्ती येते आणि अशी वक्तव्य करते. ही वक्तव्य अशोभनीय आहेत आणि अशा वक्तव्यांचं या हेमाताई समर्थन करत आहेत. हे पूर्णपणे चुकीचं आहे. या महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. या निमित्तानं परस्परांवरचे आरोप आहेत. एक म्हणतोय राष्ट्रवादीचा कार्यकर्ता तो आहे याचा पुरावा द्या, दुसरे असं सांगतायत की त्या वक्तव्याचं समर्थन होतंय. हेमाताई, आपण पटकन उत्तर द्यावं, कारण यानंतरचं आणखीन एक वक्तव्य चर्चेत येणार आहे, ते सुप्रिया सुळेंचं आहे. आपण त्यावरही चर्चा करणार आहोत. मला पटकन हेमाताई आपलं उत्तर हवंय. तुम्ही अशा प्रकारच्या चिथावणीखोर वक्तव्यांचं समर्थन करता का? सावंत सरांनी मला वाटतं माझं पहिलं जे माझं डिबेट होतं ते ऐकलं नसेल. मी काय म्हणते ते नीट ऐका सर. मी अशा चिथावणीखोर प्रोव्होकेशनचं समर्थन अजिबात करणार नाही. या अरुण सावंत ज्या पद्धतीनं सुप्रिया सुळेंच्याकडून वक्तव्य होतं आणि त्यातून सांगितलं जातं की वकिलाचा करेक्ट कार्यक्रम असेल, हेमाताईंच्या लेखी चिडलेल्या मुलीची ती संतापाची भावना व्यक्त होत असते, पण संकेत आणि सभ्यता या दोन्ही गोष्टी लक्षात घेता अशी वक्तव्य सुप्रिया सुळेंकडून अपेक्षित नाहीत. त्यांनी ती टाळायला हवी होती का? पहा, माझ्या मते तरी सुप्रियाताई सुळे ह्या ज्या काही बोलल्या ह्या पूर्णपणे चुकीचं होतं. आजपर्यंत मला तरी मी जेव्हा सुप्रियाताईंची भाषणं संसदेतील ऐकतो तेव्हा त्यांचा अभ्यासूपणा, त्यांचा उच्च दर्जाची त्यांची भाषा मी ऐकत आलेलो आहे. परंतु आता त्या निराशेच्या गर्तेत गेलेल्या आहेत. आणखीन त्यांच्या या ज्या काही प्रवक्त्या हेमाताई आहेत ऍडव्होकेट, त्यांची तर गोचीच झाली. त्यांना काय बोलावे, आपल्या नेत्याची बाजू कशी घ्यावी, ती चूक असो किंवा बरोबर आहे, नेता जो काय बोलेल त्याला होकार द्यायचा, म्हणून त्यांनी त्यांच्या भाषेचं समर्थन केलं. परंतु ही जी काही भाषा आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी वापरली ही योग्य नव्हे. एका स्त्रीला तर ती शोभणारीच नव्हे. आणि नेता म्हटलं की त्यांनी असं म्हटलं की माझ्या वडिलांच्या वरती नाना प्रकारचे आरोप केले जातात, त्यांचा पक्ष पळवला जातो. अहो, तुमचे वडील हे राजकारणातील फार मोठी व्यक्ती आहे आणि ज्या व्यक्ती राजकारणात उतरतात त्यांना असे आरोप आणि अशा परिस्थितीला सामोरे हे जावंच लागणार. तुम्ही कसं काही म्हणता की माझ्या वडिलांना असं त्रास नाही झाला पाहिजे, मग राजकारणातून संन्यास घेतला पाहिजे, मग राजकारणात नाही राहिलं पाहिजे, मग कोणी तुम्हाला नावं नाही ठेवणार, कोणी तुमच्यावरती आरोप नाही करणार, अन्याय नाही करणार. राजकारणाचा हा भाग झाला. राजकारण कशाला म्हणतात? यालाच तर राजकारण म्हणतात. याच्यावरचं उत्तर हेमाताई देत आहेत. अरुण सावंतांनी सल्लाच थेट दिलेला आहे की जर समजा आरोप सहन होत नसतील तर पवारांनी राजकारणातून संन्यास घ्यावा. हेमाताई, आपलं उत्तर. सुरुवातीला मी हे क्लिअर करते की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर अनेक वेळा शाब्दिक अगदी टोकाचे आरोप झाले, परंतु आदरणीय पवार साहेबांनी त्या आरोपाला मग अगदी ग्रासरूट लेवलचा कार्यकर्ता असेल किंवा सीएम असतील, त्यांनी जे किंवा पंतप्रधान असतील जे आरोप केले त्याला कधीही आदरणीय पवार साहेबांनी उत्तर दिलं नाही. वास्तविक पाहता त्यांचं काम जे आहे ते विकासाचा दृष्टिकोन ठेवून त्यांचं काम आहे, लोकहिताची काम आहे. ते नेहमी राजकारण अशा प्रकारच्या उत्तर देण्यात वेळ घालवत नाहीत. दुसरं असं की सावंत सरांनीच स्वतः सांगितलं की पवार साहेब अतिशय उच्च नेते आहेत, या देशाच्या जडणघडणीत त्यांचं योगदान आहे. महाराष्ट्रातला अगदी अग्रेसिव्ह करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या काळात केलेलं आहे.
त्यामुळे कदाचित जी असे आदरणीय पण हेमाताई यातला जो एक कळीचा मुद्दा अरुण सावंतांनी मांडला त्याच्यावर बोला. त्याच्यावर बोलण्याची विनंती अशी आहे की राजकारणात हे आरोप प्रत्यारोप होतच राहतात आणि तुम्हीच स्वतः आता सांगितलं की ज्येष्ठ शरद पवार यांच्यासारख्या नेतृत्वावर अनेक प्रकारचे आरोप झाले, पण अशी भाषा त्यावेळेला नव्हती. गोरा खैरनारांनी काय कमी गंभीर आरोप केले, गोपीनाथ मुंडेंनी काय कमी गंभीर आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं राजकीय क्षेत्रामध्ये धमक्या देण्याचं सत्र सुरू झालंय त्यावरची ही चर्चा होती. ती धमकी जरांगेंच्या गटाकडून आली असेल किंवा सुप्रिया सुळेंसारख्या व्यक्तीकडून आली असेल, याच्यावर आपण चर्चेत मंथन केलं. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.